आमचं आता वेगवेगळे ओके. हे ऍक्च्युली माझं लास्ट लेक्चर होतं मॉडर्न फार्मॅक्सचं. त्यांना मी शेड्यूल हे सांगितलं होतं किती अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा. ते लास्ट लेक्चरच आहे, लास्ट संडेच आहे. लास्ट संडेला ऍक्च्युली सुट्टी होती, त्याच्या अगोदर आम्ही फिनिश केलं. ओके. In fact, last batch we started in April and आम्ही जवळपास नोव्हेंबर पर्यंत संपवलं ऑल सब्जेक्ट. शेवटी जरा थोडी घाई झाली कारण टॉपिक्स जरा जास्त होते, अलाइडचे टॉपिक जरा लवकर फिनिश करायचे, त्यामुळे नोट्स मध्ये त्यांना डिक्टेट करून टाकलं. कारण कसं हे 7च महिने आपल्याला मिळाले. यावेळेस आपल्याला टायमिंग इन द सेन्स वी आर गोइंग टू कीप इट ऑन ओनली ऑन संडेज. कारण हाच एक दिवस आहे की जो कॉमन आहे सगळ्यांसाठी फ्री. बाकीचे सगळे आता जे कॉलेज कधी असतं आपलं आधी मंगळवार आणि बुधवार. कळव्याचं कधी असतं त्यामुळे वीकडेज ठेवता येणार नाही. आणि बऱ्याच जण बाहेरचे म्हणजे दुसऱ्या कॉलेजेस पण आपल्याकडे अटेंड करतात. आता हा लॉंग विकेंड आहे, बरेच जण अटेंड करून गेले, त्यामुळे आज बहुतेक आपल्याला दिसत नाही, पण बरेच जण एन्क्वायरी करून गेले. त्यामुळे संडेज हा एकच दिवस. संडेला आपण लॉंग लेक्चर होतो 3:30 ते 7 ऑलमोस्ट. हो, आम्ही अगोदर 4ला ठेवलं होतं, मग सगळे म्हणजे लवकर ठेवूया कारण काही जणांची ओपीडी असते राईट. त्यामुळे आम्ही 4 ते 7 ठेवलं होतं, मग त्याचं 3:30 केलं. नाही, बरेच जण कसं मग ते आता मेगा ब्लॉक असतो ट्रेनचा, हा, त्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम कन्सिडर आम्ही आय एम रेडी टू कीप इन द मॉर्निंग ऑल्सो. परंतु बरेच जणांना होऊ शकते. टॉपिक कसं आहे तसं ठीक आहे, आपण ते ग्रुपने डिस्कशन करूया. जे जसं मेजॉरिटी असेल अराउंड 3:30 to 6:30 आपण ठेवतो. संपेश सोबत 7 वाजतात युजली. हा, ठीक आहे. आता यामध्ये आता तुम्ही संडे टू संडे पकडलात. आता कसं आहे, मॉडर्न फार्मॅसी आपली दुसरीच बॅच आहे बरोबर. आणि पहिल्या बॅच मध्ये आम्ही जवळपास किती 7 महिने म्हणजे जवळपास 30 रविवार पकडा, 25 ते 30 रविवार म्हणजे आपला कोर्स फिनिश झाला. आता तुमची पुढची एक्झाम असेल नोव्हेंबर मध्ये, ठीक असेल नोव्हेंबर किंवा डिसेंबर. आता कोर्स जरी संपला लवकर तरी आपण मंथली रिव्हिजन ठेवणार आहोत. जोपर्यंत मला दुसरी मॉडर्न फार्मॅसी बॅच मिळत नाही, मला हीच बॅच कंटिन्यू करायची. असं काही टाइम लिमिटचं काही क्रायटेरिया नाही आहे. कारण हा कोर्स समजा आपण लवकर सुरू केला. आता बरेच जण मला काल सांगत होते की आम्ही ते शुक्ला सरांकडे वगैरे त्यांचा फार्मॅसी चालू आहे. हो, पण आता तुमची एक्झाम आहे 1 वर्ष. त्यामुळे माझं प्लॅनिंग असं आहे की मला जोपर्यंत पुढची बॅच, मला संडेला दुसरी कुठली बॅच नाहीये, तुमचीच बॅच आहे. त्यामुळे जोपर्यंत संडेला आपल्याला तुमचं पोर्शन जरी संपलं तरी आपण टार्गेटेड रिव्हिजन ठेवूया एव्हरी सेकंड संडे किंवा थर्ड संडे, जेणेकरून तुमचा टच सुटणार नाही. आता आम्ही मगाच्या बॅच साठी कसं केलं, फार्मॅक आमचं संपूर्ण फिनिश झालं. मग एक्झाम प्रिलिमच्या 1 दिवस अगोदर आम्ही एका दिवसात पूर्ण फॉर्मॅट रिवाइज केला, कम्प्लीट फॉर्मॅट. मग सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे माझ्याकडे आहेत, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी प्रोजेक्टर लावून फ्लॅश केले, ते सगळे डिस्कस केले. 70% त्यातलं आलं, ज्यांनी वाचलं नव्हतं ते पण लिहू शकले. तसं आपल्याला क्रॅश रिव्हिजन पण आपल्याला ठेवता येतील, कारण आपल्याकडे सब्जेक्ट भरपूर आहे, टॉपिक आपल्याकडे भरपूर आहेत, वेळ पण आपल्याकडे भरपूर आहे. त्यामुळे कोर्स बघायला गेलो तर हा वर्षभर चालणारा कोर्स आहे. मध्ये काही सुट्ट्या पकडल्या किंवा वेकेशन्स आहेत तेव्हा आपण ते एक्सक्यूज करा. म्हणजे आता आजपासून जवळपास 1 वर्षाने एक्झाम असेल तर टच हा 1 वर्षापर्यंत सुटणार नाही. आणि तोच तुमचा मेन पेपर तुमचा पेपर 1 तोच आहे. ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी डिस्कशन चालू, तुम्ही फक्त फॉर्मॅटचा पेपर घ्या, म्हणजे एक्झाम एमयूच्या साठी. एमयूच्या सांगितलं तुम्ही फक्त फॉर्मॅट घ्या. अलाइड तुम्ही सिलेबस केवढा आहे, 3 प्रश्नांसाठी तुम्हाला संपूर्ण सिलेबस कव्हर करावा लागतो. हे माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट आहे, परंतु ते कव्हर करून घेणं इम्पॉर्टंट क्वेश्चन, इम्पॉर्टंट टॉपिक. आम्ही असं गायनेक होतो, आम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. एपीएच, पीपीएच, नॉर्मल लेबर, ॲबनॉर्मल लेबर, तुमचं दोन्ही मिळून पासिंग आहे. कसं आहे, फार्मॅकला टॉपिक
लिमिटेड आहेत आणि त्यातही येणारा पण भरपूर आहे. पण पेपर 2 ला सिलेबस खूप आहे. त्यातलं तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग करून दिलं की एका क्वेश्चनवरनं 3 क्वेश्चन पण कव्हर होतात. कारण मी तुम्हाला नॉर्मल लेबर शिकवलं चांगलं तर नॉर्मल मध्ये थोडंसं जे ॲबनॉर्मल आहे ते पण कव्हर होतं. फार्मॅकला तुम्हाला ड्रग्स वगैरे रिवाइज करून घ्यावे लागतील. आपल्या नोट्स मध्ये पण मी चांगले कव्हर केले, इन शॉर्ट कव्हर केले. हा ते कसं आहे बघा, पूर्ण आम्ही 4 सब्जेक्ट 5 सब्जेक्ट जेव्हा घेतले प्रत्येक टॉपिकचं आन्सर करायचं एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. आता लक्षात तुम्ही एवढे वर्ष प्रॅक्टिस करतात, त्यामुळे तुम्हाला कंडिशन काय ही नवीन नाही आहे. फॉर एक्झाम्पल निमोनिया तुम्हाला नवीन नाही आहे, तुम्ही डायग्नोज केलात निमोनिया, बट निमोनिया तुम्ही डायग्नोज करणं एक गोष्ट झाली आणि एक्झाम मध्ये लिहिणं दुसरी गोष्ट झाली. दॅट इज लिटिल डिफिकल्ट किंवा डिफरंट आपल्याला असं म्हणता येईल. त्यामुळे आम्ही जे टॉपिक्स कव्हर केले, तुम्ही आला का 1-2 लेक्चरला? नव्हता आला? हा, बरेच लोक येऊन गेले. आम्ही एक फॉर्मॅटच तयार केला प्रत्येक सब्जेक्टचा किंवा एका स्पेसिफिक. फॉर एक्झाम्पल कुठलं समजा मी त्यांना ऑलवेज म्हटलं कुठलं ड्रग समजा विचारलं गेलं, आता ड्रग बघायला पुस्तकात भरपूर गोष्टी दिल्या आहेत. मॉडेल आन्सर जे असतात ते ड्रग, तर सगळ्यात महत्वाचं आहे त्याचं क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्याचे डोजेस, त्याचे रूट्स आणि त्याचे इंडिकेशन. आणि तुम्हाला एका 2 इंटरॅक्शन समजा आठवणार असतील, इंटरॅक्शन किंवा साईड इफेक्ट. आता कुठलेही, आता हा समजा LAQ जरी आला किंवा SAQ जरी आला तर हे पॉईंट्स तुम्हाला कव्हर व्हायला हवेत. बाकी तुम्ही सगळं जरी कव्हर केलं पुस्तकात दिलेलं आणि या समजा 2च पॉईंट कव्हर झाले तर पण मार्क्स काय मिळणार? कारण हे क्लासिफिकेशन आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय, त्याचे डोस काय, रूट कुठले, इंडिकेशन काय. आणि फॉर एक्झाम्पल आपल्याला आलं सॅल्ब्युटामॉल, हा काय कुठला आहे? सॅल्ब्युटामॉल इज अन अँटी एस्टेमॅटिक ड्रग, इज अन β2 agonist. Mechanism of action काय? Is an autonomic drug acting on the adrenergic receptors, beta adrenergic receptors on the lungs, which dilates the bronchi by sympathomimetic action. डोजेस काय आहेत? मग ओरलचा कुठला आहे, इनहेलेशनचा कुठला आहे, इंजेक्टेबलचा कुठला आहे, रूट कुठला आहे, पुन्हा तेच इंडिकेशन कुठलं आहे, सॅल्ब्युटामॉल, इंटरॅक्शन साईड इफेक्ट काय, किंवा टॅकिकार्डिया होतो, या सगळ्या कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आता हे मॉडेल आन्सर मध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत. सिमिलरली आपल्याला विचारलं डिकॉक्शन, तो आपल्याला पुन्हा हे. आता मेडिकल कंडिशन कुठली विचारली त्याचा पण एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. गायनेक प्रश्न विचारला त्याचा पण एक स्पेसिफिक फॉर्मॅट. या फॉर्मॅट मध्येच तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे. तुम्ही जर एसे टाईप लिहिणार, आता आम्ही जेव्हा मागच्या बॅचला जेव्हा आम्ही एक्झाम्स घेतल्या सुरुवातीला सगळ्यांनी एसे टाईप लिहिलं, म्हणजे लिथून सुरुवात करायची इथे शेवट करायचा. मध्ये मेकॅनिझम पण कव्हर झाली, डोस पण कव्हर झाला, रूट पण कव्हर झाला, इंडिकेशन पण कव्हर झालं, पण ते सेग्रिगेटेड नाही. पॉईंट कुठले लक्षात घ्या. आणि तुम्ही एक्झाम देऊन जवळ 15-20 वर्ष झालेत, 15 वर्ष झालेत, आणि त्या 15-20 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्यात. तेव्हा मॉडेल आन्सर टाईप असं काही नसायचं. ते एक्झामिनर जे ते वर्ड टू वर्ड तुमचा आन्सर वाचायचे आणि तुम्हाला मार्क्स द्यायचे. आजच्या एक्झामिनर्सला एवढा वेळ नाही. आजच्या एक्झामिनर्सला मॉडेल आन्सर समोर असतात, ते पॉईंट आले, ते पॉईंट तुम्ही लिहिलेत. आता तुम्ही जर समजा 1 to 1 असेल एसे टाईप लिहिलं तर एक्झामिनरला शोधावं लागेल की डोस लिहिलाय का नाही, त्याला शोधावं लागेल की रूट लिहिलाय का नाही, त्याला जास्ती त्रास होणार. आणि त्याला समजा कंटाळा आला तर तुम्हाला मार्क्स नाही देणार जर तुम्ही लिहिलं असेल तरी. आता याला कोण चॅलेंज करणार नाही. हे ओव्हरकम करायला सगळ्या एक्झाम आजकाल ऑब्जेक्टिव्ह टाईप होतात, तिचे मशीन चेक करतं MCQ. त्याच्यात चॅलेंज करा, तुम्ही आहे उत्तर तर बरोबर, नसेल तर 0. आता याच्यात कसं आहे, कोण चांगल्या मूड मध्ये असेल तो 5 पैकी 2 देईल, कोण एकदम वाईट मूड मध्ये तो 5 पैकी 0 देईल. कोणी एकदमच चांगल्या मूड मध्ये असेल की बाबा इंडिया पाकिस्तान मॅच जिंकलो आज इंडिया, तो 5 पैकी 5 देऊन मोकळा होईल. पण आता याला चॅलेंज करणार कोण नाही. मग हे कसं आहे, त्याच्या सब्जेक्ट त्याच्या मूडवर डिपेंड आहे किंवा तुम्ही कसं प्रेझेंट केलंय. मग इथं महत्व कसलं आहे, प्रेझेंटेशनचं, रादर दॅन. आता फॉर एक्झाम्पल रस्त्यावरचा वडापाव 10 रुपयाचा, तो जम्बो किंग 25 रुपयाचा, आहे का फरक त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बेसनाचंच पीठ आहे, बटाटाच आहे, मसालाच आहे आणि तोच तळलेला आहे, मे बी तशाच तेलामध्ये, पण तो 25 रुपयाचा आणि हा 10 रुपयाचा का?
त्याला लोक 30 रुपये पण मोजतात, कारण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं. बरोबर. तसंच आपल्याला बऱ्याचदा कसं होतं की ज्याला नॉलेज कमी आहे तो जास्त चांगले मार्क्स घेऊन जातो, आणि ज्याला भरपूर नॉलेज आहे तो मार्क्स घेऊन येत नाही. कारण त्याला भरपूर नॉलेज आहे तो लिहित जातो पण त्याला सेग्रिगेट करत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणाला सर्व केलंय डिश, पण त्याच्यामध्ये भाजी चपाती वरण भात आमटी सगळं मिक्स करून दिलंय, किती चांगली टेस्ट असेल कोणी तो जेवणार नाही. पण तेच तुम्ही जर सेग्रिगेट करून दिलं, आपल्याला आन्सर जे तयार करायचं आहे, तुम्हाला LAQ आहे 10 मार्काचा, एसे टाईप क्वेश्चन आहे, त्याच्यात तर तुम्हाला प्रॉपरली या सगळ्या गोष्टी पॉईंट्स आणि ते सेग्रिगेटेड, त्याला लवकरात लवकर कळायला पाहिजे की तुम्हाला आन्सर माहिती आहे. ही एक स्किल आहे. आता ही स्किल आपल्याला वर्षभरात जेवढा वेळ मिळेल त्याचा आपल्याला एक्वायर करायची. कारण हे स्किल याच्यामध्ये नॉलेज जरी कमी असलं पण हे पॉईंट्स माहिती असले तुम्ही आन्सर लिहू शकाल. कारण सिलेबस भरपूर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं पाठांतर करून उपयोग नाही. आणि कंडिशन, आणि आपल्याला एक ॲडव्हान्टेज असं आहे की फॉर यू दॅट कंडिशन इज नॉट न्यू फॉर यू. आता पार्किन्सनिझम विचारलं तर तुम्ही डे इन डे आउट बघतात, पार्किन्सन पेशंट बघताय, किंवा तुम्ही बघाल की इपिलेप्सी पेशंट तुम्ही बघताय. तुम्हाला कंडिशन तुम्हाला नवीन नाहीये, तुम्हाला फक्त प्रेझेंटेशन कसं करायचं आहे आणि त्यातले पॉईंट्स कुठले महत्वाचे पाठ करायचे. आता मेकॅनिझम तुम्हाला पाठ करावे लागणार, डोस तुम्हाला पाठ करावा लागणार, आता याला तुम्हाला रिपिटेशन लागणार, रिव्हिजन लागतं तरच ते पाठ होईल. बाकी फॉर्मॅट वगैरे जसं जबास मी तुम्हाला सांगेल की पूर्ण पेपर 1 पेपर 2 मध्ये मिळून 15 फॉर्मॅट असतील. ते 15 फॉर्मॅट तुम्हाला कळले तर तुम्हाला कुठलाही प्रश्न लिहिता येईल. जसं मी ड्रगचा फॉर्मॅट तुम्हाला म्हटला, तसं डिझीजचा फॉर्मॅट आहे, तसंच आपला कुठल्या गायनॅक कंडिशनचा फॉर्मॅट आहे, तसंच पिडियाट्रिकचा फॉर्मॅट आहे, तसंच PSMचा फॉर्मॅट आहे. लेवल्स ऑफ झाले PSM पण सुरू केलं, लेवल्स ऑफ प्रिव्हेन्शन आहे, प्रायमोडियल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. हां, ते तसे फॉर्मॅट पकडले, ते सगळे फॉर्मॅट आपण जेव्हा शिकवतो ते तुम्ही फर्स्ट पेजवर लिहित जा, असा हा याचा फॉर्मॅट आहे, तो त्याचा फॉर्मॅट. आता कुठलेही ड्रग विचारलं हा फॉर्मॅट, कारण तुम्ही ड्रगचं सगळं जरी लिहून टाकलं सुरुवातीला जे आपल्याला त्रिपाठीमध्ये किंवा शानबागमध्ये दिले पहिले 2 पॅराग्राफ मधले, तर हे पॉईंट हे जर कव्हर झालेले नसतील, जरी तुम्ही बाय हार्ट करून लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. कारण जे मॉडेल आन्सर आहे त्याच्यामध्ये डोज लिहिलेलाच नसेल, तुम्ही मेकॅनिझमवर जास्त जोर दिला नसेल, रूटच माहित नसतील, किंवा रूट तुम्ही मध्ये कुठेतरी लिहिले असेल की ओरल, पण डिफरंट रूट्स आहेत, प्रत्येक ड्रग हे डिफरंट रूटने दिले जातात, मग तो गोंधळ होणार. मग असं नाही मी एवढा अभ्यास केला आणि मला कमी मार्क्स मिळाले, नाही या एक्झामिनर मध्येच काय दम नाही आहे, हे सगळे सिस्टमच बेकार आहे, इथून आपण सुरुवात करायला चालू करतो. परंतु हे फॉर्मॅट हे अशा प्रकारे लिहिले गेले तर गोइंग टू बी मोर फ्रुटफुल. मेडिसिन मध्ये एक्सपेक्टेड कमी आहे, फार्मॅक मध्ये एक्सपेक्टेड आहे. यासाठी ते एक्झाम दिली जाते ना, तुम्हाला प्रॅक्टिस करता यावं, त्यासाठी डोस महत्वाचेच आहेत. बरोबर. प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला मेकॅनिझम माहित हवी, क्लासिफिकेशन माहित, डोस माहित हवा. हा, एकदा आपल्याला इंटरॅक्शन वगैरे थोडा माहित नसला किंवा मॅक्सिमम ड्रग्स जे ते सेफ आहेत, थोडेफार इकडे तिकडे इंटरॅक्शन असतात, साईड इफेक्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गॅस्ट्रायटिस, नॉशिया, व्हॉमिटिंग सगळ्यांमध्ये आपण लिहायचं. त्यामुळे इंडिकेशन, रूट हे सगळे जे याच्याने तुम्ही प्रॅक्टिस कराल ना. इंटरॅक्शन, साईड इफेक्ट, बाबा कधी कधी प्रॉब्लेम काय होतात जसं आपल्याला फार्मॅक मध्ये आला ना, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, साईड इफेक्ट, सेकंडरी इफेक्ट, फोटोसेन्सिटिव्हिटी, एलर्जिक रिॲक्शन, डिपेंडन्स, हे सगळे जे 10 प्रकारचे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहेत ते सगळे साईड इफेक्ट. त्याच्यापैकी कुठलं ड्रग कुठली होते त्याच्यात व्हॉट इज गोइंग टू कम हिअर. त्यामुळे या फॉर्मॅटमध्ये, कारण याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला नॉलेज 50% लागेल, 25% तुमच्याकडे ऑलरेडी आहे फॉर्मॅटचं, जिथं तुम्ही प्रॅक्टिस करतात, पण अजून 25% ऍडिशनली काय लागणार आपल्याला, व्हॉट विल रिक्वायर इज द स्किल टू राईट इन द एक्झाम. पण आम्ही जेव्हा कोर्स सुरू केला, आता आय एम यूज टू टीच टू MBBS, BMS, BHMS स्टुडंट्स. मॉडर्न फार्मॅकसाठी आपली फर्स्ट बॅच होती मागच्या वेळेस, आता तुमची एक्झामच सेकंड टाइम झाली, आता 2 बॅचेस निघाल्या ना आता फक्त. आता सुरुवात मी कशी केली की बाबा कन्सेप्च्युअल सुरुवात केली, की बाबा युजली माझं टीचिंग मेथड इज कन्सेप्ट क्लिअर करणं. आता कन्सेप्ट क्लिअर झाल्यात तर तुम्ही आपोआप लिहू शकाल. आता याच्यामध्ये डाऊन द रोड सेकंड थर्ड मंथ मध्ये प्रॉब्लेम हा यायला लागला की लिहायचं काय ते जास्त क्लिअर होत नव्हतं. आता आपल्याला कन्सेप्ट क्लिअर एक गोष्ट असते आणि लिहिणं दुसरी गोष्ट असते. नंतर आम्ही सुरुवात केली की सगळं कन्सेप्ट क्लिअर करून स्टुडंट आम्ही ते लिहून दिलं की तुम्हाला काय लिहायचं आहे, पुस्तकाचं नाही वाचलं तरी चालेल या स्टेज पर्यंत.
तुम्ही माझ्या मागच्या स्टुडंट्सच्या नोट्स बघाल की ते अर्ध्या अधिक नोट्स जे आहेत त्या आम्ही क्वेश्चन आन्सर टाईपच घेतले. कारण कसं आहे MBBSच्या स्टुडंटना ती लिहायची प्रॅक्टिस असते फर्स्ट इयर टू लास्ट इयर, त्यामुळे त्यांना क्वेश्चन आन्सर टाईप लागत नाही, त्यांना कन्सेप्ट क्लिअरिंग लागते. पण आता आम्हाला मागच्या बॅचमध्ये ज्या अडचणी आल्यात किंवा जे गोष्ट मी शिकलो तुम्हाला कसं हवं आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. कारण त्याच दृष्टीने आपण आता जनरल फार्मॅकला मी सगळे कन्सेप्ट क्लिअर केले, पण मग बायो अवेलेबिलिटीला काय लिहायचं, फार्मॅकोकायनेटिकला काय लिहायचं, काय लिहायचं कसं, डेफिनेशन काय, त्याचे टाइप्स काय, त्या सगळ्या गोष्टी क्लिअर कधी कधी होत नाही. आता बरेच जण काय करतात की नोट्समध्ये जसं ते तसंच शिकवतात, वाचून दाखवणार, पण त्यात पण काय तुम्हाला बाय हार्ट करण्यासारखं होईल म्हणजे जास्त. आता इथे आपण कसं कन्सेप्च्युअली घेऊ, क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहून घ्या, ऍडिशनल काही डाऊट वाटत तुम्ही माझ्या नोट्स मधून घ्या. नोट्स माझ्या MBBSच्या होत्या त्या आम्ही एडिट केल्यात, बऱ्याच नोट्स मॉडर्न फार्मॅकला स्पेशल बनवल्यात. आता फार्मॅसी तर सगळंच टॉपिक तुम्हाला येतं, फार्मॅच्या नोट्स माझ्या त्याच आहेत जे आम्ही बाकीच्या स्टुडंटना पण देतो, सगळं त्रिपटी त्यामध्ये कव्हर होतं. आता मी पुस्तक तुम्ही कुठलंही वाचा, अल्टिमेटली तुम्हाला नोट्सवर किंवा आपल्या टीचिंगच्या रनिंग नोट्सवर यावं लागेल. पण फॉर्मॅट पूर्ण पुस्तकातनं रिवाइज करून जाणं ते तसंच लिहिणं इज नॉट दॅट पॉसिबल. त्यामुळे अल्टिमेटली तुम्हाला ते डाऊन द रोड आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आपण सुरुवातीला एक सब्जेक्ट सुरू करू, म्हणजे आपली जसं आपण घेतोय डे वाईज किंवा फर्स्ट रविवार हा, सेकंड रविवार हा सब्जेक्ट तसा नाही होणार. सब्जेक्ट सुरू करू, त्याचं एक मेन टॉपिक झाले की मग दुसरा सब्जेक्ट चालू करू. फॉर एक्झाम्पल फार्मॅक जसं आपण बघितलं, जनरल फार्मॅक प्लस 2 सिस्टम झाल्यात की आपण मेडिसिन चालू करू, मग मेडिसिनचे 2 सिस्टम झाल्यात की आपण गायनॅक चालू करू. मग तसं आपल्याला तसं स्लॅब वाईज होईल. त्यामुळे सब्जेक्ट वाईज कोणाला कोर्स लावायचा तो पॉसिबल नाही होणार. बऱ्याच जणांनी मला विचारलं की आमचं फार्मॅक झालंय, फक्त अलाइड लावता येईल का, पण मी तसं डेज तसे फायनल केलेले नाहीये. कधी कधी काय होतं, फार्मॅकचं टॉपिक संपलं की आपण मेडिसिन चालू करतो. त्यामुळे प्रेफरेबली, आणि नाहीतरी फीज एवढी काही जास्त नाहीये, त्यामुळे तुमचं रिवाईज पण होणार. आता तुमचा फार्मॅकचा कोर्स संपला की तुम्ही 4 महिन्यात सगळं विसरता. म्हणजे हा रूल आहे. इनफॅक्ट मी जेव्हा सुरुवात करतो मी कायम सांगतो, देयर इज समथिंग कॉल्ड रूल ऑफ मेमरी. तर आता हे स्टुडंटसाठी आम्ही जेव्हा सांगतो रूल ऑफ मेमरी, आपण जे पण लर्न करतो आज आपण 90% विसरतो विदिन 24 आवर्स. हा नियम आहे. 90% आपण 24 तासात विसरतो, आणि तुम्ही 7 दिवसाच्या आत बघाल तर आपल्याला फक्त 5% ते 6% आठवण राहतात. हा रूल आहे, रूल ऑफ मेमरी. दिस इज डिझाइन्ड बाय द मेमरी फिजिशियन्स. हा फिजिओलॉजिकल रूल आहे, अँड इनफॅक्ट हा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाईज काय होईल, सगळंच लक्षात राहायला गेलं तर काय होईल, माइंड विल गेट जॅम्ड विदिन फ्यू मंथ्स. त्यामुळे आपल्याला विसरायलाच पाहिजे. आता हे काय लक्षात राहतं की जे सगळ्यात महत्वाचं आहे, की जे सगळ्यात इमिजिएटली इम्पॉर्टंट आहे ते फक्त लक्षात राहतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा नंबर डायल करता डायरीमध्ये बघून 9869 काय, तो आपण जेव्हा टाईप करतो त्यानंतर आठवून बघा, तो आठवतो का? एकदा टाईप केल्यानंतर तो कधीच आठवत नाही. आताच एक कुठेतरी नंबर डायरीमध्ये बघा, तो वाचून तो डायल करा, डायल केल्यानंतर फोन कॉल झाल्यानंतर बघा की तो आठवतो का नंबर, नाही आठवत. तर मेमरीला काय कळतंय की मला हा कुठपर्यंत लक्षात ठेवायचा, इथून उचलून इथपर्यंत लक्षात ठेवायचा, बरोबर. मेमरी ती लगेच विसरते, आणि हा लक्षात राहायला गेलं तर खूप प्रॉब्लेम होणार, माइंड सगळे जॅम होते. आता हे जे लक्षात राहते 6 ते 6% ही फक्त समरी लक्षात राहते, किंवा काय समथिंग विच इज इमिजिएटली इम्पॉर्टंट फॉर मी. आता हे आता 1 वर्षापर्यंत कधीच लक्षात राहणार नाही, कारण हे फॅक्ट्स आहेत. हा तुम्हाला बेसिक्स लक्षात, तुम्हाला कन्सेप्ट लक्षात राहील की बाबा हा फार्मॅकोकायनेटिक काय मला माहिती आहे, पण प्रश्न लिहायला गेलो तर तो 4 महिन्यानंतर विसरणार, तो लिहिता येणार नाही. कन्सेप्ट फक्त लक्षात राहील. त्यामुळे आपल्याला जर कुठली गोष्ट 1 वर्षापर्यंत लक्षात ठेवायची असेल तर त्याला आपल्याला 3 ते 4 वेळा रिव्हिजन करावं लागतं. आता बरेचसे स्टुडंट आम्हाला सांगतात की माझी मेमरी चांगली नाही, त्यामुळे मी स्कोर करू शकत नाही. आणि त्याला विचारलं की तुला असं कुठलं सिच्युएशन आठवते का की जेव्हा तुला कोणतरी ह्युमिलेट केलं होतं 10 वर्ष अगोदर, तुझी नाटकी केली होती किंवा तुला कमी लेखलं होतं सगळ्यांसमोर. हो, मला खूप चांगलं आठवतं त्या माणसाचं नाव, ती सिच्युएशन, काय बोलला होता, त्याच्यानंतर काय झालं होतं, कोण कोण मला कसं बघत होतं.
आता इथे मेमरी कुठे गेली 10 वर्षापूर्वीची, ही कसं काय आठवत आहे आणि हे कसं आठवत नाही? मेमरी सगळ्यांची सारखी आहे. काय होतंय, ती सिच्युएशन जी 10 वर्षापूर्वीची आठवते ती आपण मेंटली रिवाइज करतोय पुन्हा पुन्हा आपोआपच, त्यामुळे ती लक्षात राहते. त्यामुळे हे पण तसंच आहे. आता वी डोंट वॉन्ट यू टू फॉरगेट एव्हरीथिंग द मोमेंट एक्झाम्स आर ओव्हर, पण याच्यावरच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे याच्या तुम्ही रनिंग नोट्स लिहिणार, त्या रनिंग नोट्स व्हॉट आय वॉन्ट इज ऍटलीस्ट एव्हरी 6 मंथ्स तुम्ही डोळ्याखांड घ्या. आता 3 ते 4 रिव्हिजन, आता मी तुम्हाला म्हटलं की पहिली रिव्हिजन 24 तासाच्या आत व्हायला पाहिजे. जे पण वाचाल आज ते उद्या डोळ्या खालून जायला पाहिजे ऍटलीस्ट. आय एम नॉट सेइंग की बाबा प्रॉपरली बसून ते रिवाइज करा. ट्रॅव्हलिंग करतात, सिरियल बघतायत किंवा क्लिनिकमध्ये जस्ट आलात, अजून ओपीडी सुरू झालेली नाहीये, 24 तासाच्या आत ते 1 ते 2 मिनिटं फक्त लागतात. 1 तासाचं रिवाइज करायला 1 ते 2 मिनिटं फक्त लागतात. पण हे नाही केलं तर 7 दिवसाच्या आत सगळं विसरणार. दुसरी रिव्हिजन आपण 15 दिवसाच्या आत करू, तिसरी 2 महिन्याच्या आत करू, चौथी 6 महिन्यात करू. हे असं जर केलं तर कुठली गोष्ट आपल्याला 8 ते 9 महिने आठवणार नाही. कुठली गोष्ट, एनिथिंग विच कॅन बी रिमेंबर फॉर ऍटलीस्ट 8 to 9 months. हा, याच्यानंतर आपण एक्झाम दिली, युजली काय होतं, एक्झाम दिल्यानंतर महिन्याभरात पुन्हा आठवतं का सगळं? कधीच आठवत नाही, कधीच आठवत नाही. कारण आपल्याला मेंटली आपण तयारी काय केली आहे, मला हे एक्झाम पुरतं लक्षात ठेवायचं. जसं आपण फोन नंबर कसा डायल केला आणि विसरलो, तसं प्रॅक्टिस करताना तुम्हाला हे डोजेस वगैरे लक्षात राहायला पाहिजे. त्यामुळे मेक इट अ पॉईंट दॅट ऍटलीस्ट एक्झाम नंतर सुद्धा तुम्ही एव्हरी 6 मंथ्स डोळ्याखालनं घ्या. एकदा ती गोष्ट प्रॅक्टिसमध्ये आली मग तुम्हाला रिवाइज करायची गरज नाही. पण तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करता, फॉर एक्झाम्पल पेन किलर तुम्ही आता रिवाइज करता का? रोज तुम्ही प्रिस्क्राईब करता. तसंच ही गोष्ट जेव्हा रुटीनमध्ये येईल मग तुम्हाला ते रिवाइज करून घ्यायची गरज नाही, पण तो पण तुम्हाला ती रिवाइज करावी लागणार. आणि याच्यावरच तुम्ही कॉन्फिडेंटली प्रॅक्टिस करू शकाल किंवा हे डोस दिला, हा डोस दिला तर हे पेशंट असं असं बरा होणार. अलॉंग विथ दॅट तुमची स्वतःची पॅथी पण चालू ठेवायची. कारण वी ऑलवेज से, माझ्याकडे आयुर्वेदाच्या मोठ्या मोठ्या बॅचेस आहेत स्टुडंट्सच्या, फार्मॅक लर्न केलेल्या आहेत, पोद्दार, सायन, मित्तल सगळे स्टुडंट आपल्याकडे इकडे आहेत. वी ऑलवेज से टू दॅम की उलट तुम्हाला हे दोन दोन वेपन्स मिळाले. कारण बऱ्याच गोष्टीमध्ये बघितलं की होमिओपॅथी इज अ बेटर ऑप्शन दॅन ॲलोपॅथी फॉर क्रॉनिक डिसऑर्डर्स, स्किन डिसऑर्डर्स, सायकॅट्रिक डिसऑर्डर्स, इव्हन प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर, इव्हन प्रिव्हेन्शन ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. म्हणजे ॲलोपॅथी इज ओनली गोइंग टू सप्रेस इट. पण हे जे तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला दुसरं वेपन मिळणार आहे सोबत. इट इज ऑलवेज बेटर टू हॅव 2 weapons दॅन वन वेपन टू फाईट द एनिमी. त्यामुळे याच्यावर आता मागची जेव्हा बॅच आमची झाली तेव्हा आम्ही प्रॅक्टिस आमची एवढी आहे की आम्हाला वेळच मिळत नाही. मी त्यांना एक साधं उदाहरण दिलं की स्कोरिंग गुड इन दिस एक्झाम, जसं 2 माणसं असतात लाकूड तोडणारे, एक जण दिवसभर तोडतोय आणि एक जण काय करतो, 1 तास तोडतो आणि 15 मिनिटासाठी त्याचं कुऱ्हाड जे आहे ते शार्प करतो, पुन्हा 1 तास तोडतो, पुन्हा 1 तास गॅप देतो, पुन्हा 1 तास. कोणाचं लाकड जास्त उरलं जाईल, तो शार्प करतो त्याचा, तो दिवसभर तोडत नाही. सिमिलरली प्रॅक्टिसिंग फॉर 24 hours in a day is very good. We are very happy that you are successful. But हे जर तुम्हाला एकदा प्रॉपरली आलं तर तुमची प्रॅक्टिस अजून दुप्पट होणार. कारण ह्याच्यामुळे तुम्हाला पेशंटला इमिजिएट रिझल्ट मिळायला चालू होईल आणि यू विल बी सर्टिफाईड की मग मी कॉन्फिडेंटली प्रॅक्टिस करू शकतो. त्यामुळे याच्यावर पण थोडा ऍटलीस्ट एका टाइमची प्रॅक्टिस करा कमी करून तुम्ही याच्यावर. आता हे मी जे लास्ट लेक्चर घेतलं होतं त्यांना म्हटलं 14 ते 1 महिना होता तेव्हा एक्झामला, त्यांना म्हटलं रोज 14 ते 15 क्वेश्चन्स करायचे. आम्ही जवळपास पूर्ण कोर्समध्ये आम्ही 250 ते 300 क्वेश्चन्स आम्ही कव्हर केले 5 सब्जेक्ट म्हणून, 6 सब्जेक्ट म्हणून. आता ते क्वेश्चन्स जर तसेच दिवसाला 15 क्वेश्चन जर रिवाइज केले तर महिन्याभरात सगळे क्वेश्चन्स कव्हर होतात. तर त्यांना प्लॅनिंग दिलं मी म्हणे नाही शक्य, कसं कैसा करेंगे, प्रॅक्टिस इतना है, 2 बजे प्रॅक्टिस करता है, मतलब कुछ भी करो. नो एक्झाम कॅन बी ओव्हरकम विदाउट हार्डवर्क. असं होणार नाही. आतापासून हार्डवर्क करायची गरज नाही, आपल्याला भरपूर वेळ आहे. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमचं तयारी हवी की ते सॅक्रिफाईस करायला हवं. तर तुम्हाला थोडं पोस्टपोन करता यायला हवं. 1 महिना किंवा 2 महिने किंवा 1.5 महिना जे पण तुम्हाला वेळ मिळत असेल, किंवा तुम्ही दुपारी समजा तुमची झोप थोडी अर्धा तास कमी केली, रात्री 1 तास उशिरा झोपला, सकाळी 1 तास लवकर उठलं, तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आणि त्याची आपल्याला सवय पण लागते. त्यामुळे
अशा प्रकारे आपण कोर्स कव्हर करता येईल. आपण टॉपिक सुरू केला नाही अजून. कुठला टॉपिक घेऊया? अँटी मस्कॅरेनिक ड्रग. त्याला मला ओव्हरव्ह्यू सगळा अगोदर घ्यावा लागेल ANS चा. त्याला बरंच म्हणजे ANS चा अगोदर हा ऑटोनॉमी घेऊया. एक कन्सेप्च्युअल अगोदर घेऊ, तुम्हाला अंडरस्टँडिंग डेव्हलप होईल. हां कसं आहे ना, ते सगळ्या गोष्टी आता अगोदर म्हणत होते की MCQs पण आहेत. आता MCQs आहेत की नाही मला माहिती, कारण तुमचं ते खूप व्होलेटाईल आहे. बऱ्याच गोष्टी चेंज होत आहेत. राम गटाने हां आताच्या एक्झामला आहेत. नाही ठीक आहे, MCQ जरी असले ना एवढं काही घाबरू नका. आपण जे मेन टॉपिक घेणार आहोत ना 70% MCQ त्यातनं येतील. हा नाही, पेपर 1 इज फॉर्मॅट, पूर्ण फॉर्मॅट. पेपर 2 इज ऑल अलाइड. आता अलाइड मध्ये कसं आहे त्याने नाही, आता कसं तुमचे MCQ असतील तर 3 सेक्शन होतील. एक MCQचा सेक्शन होईल, एक एसे टाईप क्वेश्चनचा होईल, एक शॉर्ट आन्सर क्वेश्चनचा होईल. आता या आतापर्यंतच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी 10 मार्काचा एक LAQ आहे, 1 किंवा 2 LAQs आहेत, आणि नंतर 5 मार्काचे क्वेश्चन आहेत सगळे. आणि 2 मार्काचे पण ते लोक टाकायचा विचार करत होते, 2 मार्क क्वेश्चन. उलट 2 मार्काचे क्वेश्चन असल्याने तर खूप चांगलं आहे. ते आपण सगळं कव्हर करू. 40 जरी असेल ना, तुम्हाला मिनिमम त्याला 5 ते 6 पॉईंट लागतात आणि 2.5 ते 3 पेजेस लिहायचे असतात. मी तुम्हाला ते आपण जेव्हा टॉपिक जेव्हा घेऊ ना, तर टॉपिक आपण त्यानुसारच घेऊ, LAQ नुसार. कुठले 1, 2, 2.5 पाठपोट म्हणून लक्षात घ्या. कसं आहे ना, लक्षात घ्या, एसे टाईप क्वेश्चन मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर क्वालिटी ऑफ द आन्सर आणि क्वांटिटी ऑफ द आन्सर. क्वालिटी हे पॉईंट्स आहेत, पण फक्त पॉईंट दिले तर मार्क्स पण मिळणार नाही. त्यांना दाखवावी लागतील की मेहनत केली आहे, म्हणजे तुम्हाला क्वांटिटी द्यायची असते. अर्थात क्वांटिटीला एवढा भर द्यायला नको. आयडियली पॉईंट्स लक्षात आले तर आपण ते एक्सप्लेन करू शकतो, आपण मोठे होतो, ऍडल्ट होतो सगळ्यांना, परंतु त्यांना ती क्वांटिटी पण दाखवावी लागते. आता ती पॉईंट जर माहीत असले तर आपण त्याला एलॅबोरेट करून ऍटलीस्ट ती क्वांटिटी आपण आरामात लिहू शकतो. त्यामुळे अंडरस्टँडिंगला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे कन्सेप्ट लक्षात असतो. कन्सेप्ट लक्षात असला तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर लिहिता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे पॉईंट्स. कन्सेप्ट आणि पॉईंट लक्षात आले की तिसरी गोष्ट आपोआप कव्हर होते, ती म्हणजे क्वांटिटी. आता मी तुम्हाला म्हटलं की बाबा तुम्हाला कुठेतरी लाकूड तोडायची गोष्ट माहिती आहे, लाकूड तोडत होता, त्याची लाकूड कुऱ्हाड विहिरीत पडली, लोखंडाची होती, आणि देवाला त्यामुळे सोन्याची घे, चांदीची घे, ऑल गोष्ट. आता ते पॉईंट्स कुठले आहेत की बा लाकूड तोडत होता, कुऱ्हाड पडली, देव आला, त्याने सोन्याची दिली, त्याने नाही घेतली, चांदी दिली नाही घेतली, त्याने लोखंडाची घेतली, त्यामुळे त्याने देवाने बक्षीस दिलं. हे काय झाले? पॉईंट झाले. आता याला तुम्हाला म्हटलं की 1 पान भरल्या, मग तुम्ही लिहिणार सकाळची वेळ होती, 9 वाजले होते, बरोबर. आता हीच गोष्ट तुम्हाला म्हटली की 2.5 पानं लिहा. आता कन्सेप्ट लक्षात आला तर तुम्ही लिहू शकाल. हे बघा कसं आहे, LAQ हा टॉपिक LAQ म्हणूनच येईल हे काय फिक्स नाहीये. हा टॉपिक SAQ म्हणून पण येईल. जर तुम्हाला ते समजलं असेल तर, अंडरस्टँडिंग झालं असेल तर, पाठ केलं असेल तर नाही लिहिणार. म्हणून आपण कन्सेप्टला जास्त, फॉर एक्झाम्पल कुठलाही तुम्ही मूवी बघितला असेल, तुम्हाला तो चांगला 3 तास बघितला असेल थिएटरमध्ये, तुम्ही तो 5 मिनिटात पण बोलू शकतात, 2 तास पण लावू शकतात, आणि 3 तासाची मोबाईल तुम्ही 10 तास पण लावू शकता. तर तुम्ही तुमचं याने असं करायला हवं होतं इथून सुरुवात केली तर तसं ते 2 तास वाढतात. आता हे 10 तास जे लिहिलं तो LAQ झाला, 2 मिनिटात तो तुम्ही सांगितला तो झाला 2 मार्काचा क्वेश्चन झाला. आता मला समजलं असेल तरच पॉसिबल आहे, नसेल समजलं तुम्ही. आता फॉर एक्झाम्पल जे लोक लोखंडी भाषण देतात, मध्ये कुठला एक शब्द विसरला की पुढे सगळं विसरतो आपण, कारण ते पाठ केलेलं आहे. आणि त्याला म्हटलं बाबा 10 मिनिटाचं भाषण 2 मिनिटात घ्या, तर चीफ गेस्ट येणार आहेत, मग तो बोलूच शकत नाही. पण हे समजलं असेल, त्यामुळे आपण बेसिक आपण लक्ष कशावरती जास्त, कन्सेप्टवर, पॉइंट्सवर, आणि देन क्वांटिटीवर.
हे दोन गोष्टी लक्षात आल्या की क्वांटिटी आपोआप होते. हा ते आपण एव्हरी मंथ आपण एक्झाम ठेवू. आता आम्ही मगाचे आम्ही 3ला आमची 3:30ला आमचा क्लास असायचा, त्यांना मी 3 वाजता बोलवायचो. अर्धा तास त्यांना एकदा एलक्यू लिहायला लावायचो. बरेच जण लिहायचे, बरेच जण उशीर यायचे. ज्यांनी सुरुवात केली त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट भरपूर झाली. सुरुवातीला ते म्हणजे आमचं माहिती आहे पण लिहिताच येत नाही काय, कारण एक्झाम देऊन तुम्हाला 20 वर्ष झाले. आता हा फर्स्ट टाइम तुमचा एवढ्या मोठा एक्सपिरियन्स असेल की 2 तास मला तर बरेच जण म्हटले की सर आम्ही 2 तास बेंचवर बसलो तेही भरपूर आहे आमच्यासाठी. कारण बिकॉज हे बराच वेळ झालाय, बरं म्हणजे ही प्रॅक्टिस तुम्हाला असावीच लागते. सुरुवातीला तसं होणार की बाबा मला माहिती पण मला आठवत नाही. आपण कसं बाबा नाही डिप्रेशनमध्ये जातो की बाबा मला काय आठवतच नाही, मी एवढं वाचून नसून होता. त्यामुळे क्वेश्चन आन्सर टाईप बघा, सुरुवातीला समजा नाही समजलं नाही आलं तरी पॉईंट लक्षात आले तरी भरपूर आहे. आपल्याला लगेच उद्या एक्झाम द्यायची नाही, तर आतापासून आपण 4थ्या गेअरवर जाऊन उपयोग नाही. आपण ही जी रेस आपण जे धावतोय आपल्याला 7 राऊंड मारायचे. पहिल्याच राऊंडला फास्ट जाऊन उपयोग नाही, थकणार. त्याला स्लो जाऊ. जेव्हा फास्ट आहे तेव्हा मी आपोआप फास्ट करणार, आपल्याला आपोआप लक्षात येईल तेव्हा. तर कुठे होतो मी? हां सेकंड पेपर. आता याच्यामध्ये आय थिंक ओबीजी पीएसएम याला याला एलएक्यू म्हणून कन्सिडर केले त्यांनी, बाकी सगळे एसीक्यूज म्हणून आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल की हां सर्जरी तुमचं दुसरं कुठले आहेत पीएसएम शॉर्ट नोट आहे. पिरियडिक तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक इज वॅक्सिनेशन रिसर्स्टेशन. तुम्हाला म्हणाल ते टॉपिक तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. किंवा मग आणि तुमचं कॉलेजला काय सुरू केलंय? कॉलेजला काय सुरू केलंय? ऑटोनॉमिक करायचं. ऑटोनॉमिकचे कन्सेप्ट घेऊया काय आपल्याला एक लक्षात येईल, म्हणजे आपल्याला बेसिक लागेल. कारण ऑटोनॉमिक बघायला गेलं की फार्माचा सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक आहे आणि तो समजतच नाही किती जरी वेळा घेतला तो. पण मी हे म्हणेल की ऑटोनॉमिक हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे, पण हा कन्सेप्ट लक्षात आली की तुम्हाला सगळं लक्षात येणार. तर आता मी फक्त कन्सेप्च्युअल घेतो, मग तुम्हाला एक लक्षात येईल ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ठीक आहे, तर हे लक्षात झालं. बाकीचं ओव्हरव्ह्यू. सो हा कोहलीची 50 झाली. बरं हे रेकॉर्ड होत आहे. ठीक आहे, ठीक. अच्छा म्हणून पण बघितलं बरेच लोक आलेले वाटतं. ठीक आहे, ओके. लिहू काहीच नका, मी एक जस्ट स्टोरी टाईप सांगत जातो. काय एक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम अँड फार्मॅकोलॉजी ऑफ दी एएनएस. फार्मॅकोलॉजी ऑफ एएनएस. हो नोट्स मी या नोट्स तुम्हाला एक कॉपी देणार आहे आणि आय विल ॲडवाइज की तुम्ही हे जे शिकवतोय हे तुम्ही रनिंग मध्ये लिहून घ्या. कारण हे जे शिकवणार आहे हे 4-5 पुस्तकं मिळून आहेत आणि एकदम शॉर्ट मध्ये आपण घेऊ. हो हो तसं स्लो जाणार, प्रश्नच नाही. लक्षात घ्या, मागच्या बॅच मध्ये आमचे डॉक्टर वोरा सर होते, इथंच बसायचे. ते मला कायम सांगायचे की सर हळू स्लो. कारण कसं आहे कसं आम्ही जेव्हा स्टुडंट कसं लक्षात घ्या, स्टुडंटला जेव्हा शिकवतो ना तेव्हा आमचं स्पीड जरा फास्ट असतो. कारण स्टुडंट कसं त्यांना कॉलेजमध्ये पण शिकवलेलं असतं, त्यांना जास्ती पण त्यांचं लवकर होते. आता इथं आपल्याला आता हे जे कन्सेप्ट मी शिकवतोय हे तुम्हाला आयडियल लिहून घ्यायची गरज नाही. किंवा तुम्ही काय करा की माझा बोर्ड जेव्हा लिहून होईल तेव्हा स्क्रीनशॉट घेऊन टाका, फोटो घेऊन टाका. किंवा हा हरकत नाही ना, लिहा ना. थोडं तुमचं पण कसं आहे लक्षात घ्या, एकदम स्लो केलं ना, आता फॉर एक्झाम्पल ती गाडी चालवण्यासारखं आहे, स्लो केलं तर काय होतं बॅलन्स जातो. आता हे काही मी हॅड केलेलं नाही आहे, एक पॉईंट अगं येत जातो, तसं मी पुढे 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 जात जाणार. तर थोडं तुम्ही पण थोडं फास्ट व्हा, मी पण थोडं स्लो होणार. हो या नोट्स यातून बघितलं का? नोट्स मध्ये कसं आहे लक्षात घ्या, नोट्स मध्ये थिओरिटिकल पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल पॉईंट्स आहेत. आता नोट्स मध्ये आहे तसंच मी शिकवायला गेलो तर ते
मोनोटोनस होईल. नोट्स तुम्ही माझ्या बघाल आणि शिकवणं बघाल थोडी तफावत आहे आणि ती राहायलाच पाहिजे. कसं आहे बघा, मी ते डिक्लेअर करू शकत नाही. तुम्हाला रिअल एक्झाम्पल सांगतो. MBBS चे स्टुडंट माझे मेडिसिनचे दुसरे नोट्स आहेत, आम्ही ते 3 महिने घरी बसून बनवले, 4 जण मिळून, 4 MD डॉक्टर बसून. आता बरेच स्टुडंट्स म्हणे की मी डेव्हिडसन वाचलं, हॅरिसन वाचलं आणि गोलवाला शेवटी आलो, शेवटी तरी पण मेडिसिन क्लिअर होत नाही. आता मी माझ्या नोट्स दिल्या त्यांना, म्हटलं बघ असं कर, आय कॅनॉट डिक्लेअर इट, पण तू नोट्स वाच, नोट्स मध्ये जे येईल ते लिही. पास झाला 60% मार्क्स. आता हे मी डिक्लेअर करू शकत नाही यासाठी कारण काही MCQs कव्हर होणार नाहीत, कदाचित नोट्सच्या व्यतिरिक्त एखादा SAQ येऊ शकतो. दोघं कसं लक्षात आहे. आता ही जी मी टीचिंग करणार ना, हे आज वेगळं असेल, मॉब जेव्हा जास्त असेल तेव्हा वेगळं असेल, कारण डिपेंडिंग अपॉन युअर रेस्पॉन्स मी शिकवणार. कारण हे कसं, हे कन्सेप्ट आहे, तुम्हाला लगेच कळली तर ती कन्सेप्ट पुढे जाईल, बरेच लोकांना ती कळली नाही तर मग ती रिपीट होईल. त्यामुळे हे पण तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, तुम्ही लिहून घ्या, मी हळूहळू जातो. कारण हे पुस्तकात तुम्हाला कुठेच मिळणार नाही, हे मिळणार नाही कुठे. आणि हे कसं आहे, हे 4 पुस्तकं प्लस आमचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, याच्या आतून तो निघणार आहे. नाही मिळणार. आणि हे म्हणजे याच्यातच तर ती मोनोपॉली ना. जर सगळं नोट्स मधून मिळायला लागलं तर मग क्लासेस चालणारच नाही. आणि तसं झालं तर मग कॉलेज अटेंड करायची पण गरज नाही. तसं नाही होत, जोपर्यंत तो बेस क्लिअर होत नाही. चला ठीक आहे. सो ANS इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. आता हा बघायला गेलो तर नर्वस सिस्टमचा पार्ट आहे, राईट. वी ऑल नो दॅट नर्वस सिस्टम, आपण जर इफ यू गो टू फिजियोलॉजी, नर्वस सिस्टम इज डिवाइडेड इनटू सेंट्रल नर्वस सिस्टम. आता मी तरी फास्ट असेल तर मग हात वर करा, डोंट वरी. मोमेंट, कारण मी मागच्या बॅच नुसार बऱ्याच स्पीड स्लो केलाय आणि तो स्लो झालाय. अँड पेरिफेरल नर्वस सिस्टम, सेंट्रल अँड पेरिफेरल. नाव सेंट्रल नर्वस सिस्टमचं एक क्लासिफिकेशन आहे, सेंट्रल ॲज वेल ॲज पेरिफेरल. सेंट्रल नर्वस सिस्टम कंप्राइजेस ऑफ ब्रेन ॲज वेल ॲज स्पायनल कॉर्ड. ब्रेन ॲज वेल ॲज, आपण फार्माकोलॉजिकली विचार केलो तर हे एक सेपरेट सिस्टम आहे which covers about drugs acting on the brain and the spinal cord, like for example your sedatives and hypnotics, anesthesia drugs, anti-epileptic drugs, anti-Parkinson, हे सगळे याच्यामध्ये येणार. दुसरा पार्ट कुठला आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टम. आता पेरिफेरल मध्ये काय होतं, पेरिफेरल नर्वस सिस्टम इज द nerves which are coming out of brain and spinal cord, which comprises of peripheral nervous system. म्हणजे याच्याला ज्या नर्व्स बाहेर निघतात, आता या नर्व्सचे पण 2 प्रकार आहेत. नर्व्सचं काम काय करतो, नर्व्स इथे सेन्सेशन घेऊन जातो, कॉल एज अन सेन्सरी नर्व्स, अँड मसलचं मुवमेंट करतो, मोटर नर्व्स. आता सेन्सरी and motor comes under, now this is voluntary, involuntary. I am able to move the arm like this, is voluntary, involuntary? Is voluntary. So peripheral nervous system, nerves, 2 types. One is called as somatic nerves, also called as an voluntary nerves. Somatic nerves also called as voluntary nerves, and the other is an autonomic nerves, called as an involuntary nerves. आता हे तुम्हाला कुठल्याही अँसर मध्ये लिहायची गरज नाही, फक्त बेसिक आहे.
हे फक्त अंडरस्टँडिंग आहे. कारण हे लक्षात आलं गेल्याशिवाय ANS लक्षात येणार नाही. इट्स नॉट पॉसिबल टू अंडरस्टँड ANS विदाउट दिस. सोमॅटिक म्हणजे काय? व्हॉलंटरी. आता व्हॉलंटरी मध्ये आपण बघितलं की एक सेन्सेशन नेतीये टुवर्ड्स द ब्रेन आणि एक सेन्सेशन बाहेर नेतीये. बरोबर, सेन्सरी ॲज वेल ॲज मोटर. अगेन दिस हॅज गॉट टू टाइप्स, सेन्सरी and motor. Sensory as well as motor. Autonomic part is involuntary. So moving the arm is involuntary or voluntary? Voluntary. So what is included under involuntary? Like for example, heart. Like for example, now this is all involuntary action. So what are the systems controlled by autonomic nervous system? We have cardiovascular system, respiratory system, respiratory system. अजून कुठली? हा? GI system, right. अजून कुठली? Reproductive system. अजून? Pharmacological बघायला तर pupil, eye. Constriction, dilatation of the pupil. So this is what is controlled by autonomic nervous system. Now it is better that it is controlled by automatically. Otherwise, if you are asked to control your heart rate, तुम्ही जेव्हा विसराल तेव्हा काय होईल? Heart rate बंद होईल and you're going to die, right? Because of that, सुसाईड वाढतील इन द सेन्स तुम्ही झोपाल की मराल, बिकॉज झोपल्यानंतर सगळं विसरतो, राईट? बिकॉज ऑफ दॅट दिस इज ऑटोमॅटिकली कंट्रोल. सो व्हॉट यू गो टू लर्न इन ANS इज दिस पार्ट, द ड्रग्स ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस. आता कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम मध्ये कुठले इम्पॉर्टंट पॉईंट आहेत? हार्ट रेट, ब्लड प्रेशर, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, कंट्रोल्ड बाय यू, कंट्रोल्ड बाय ऑटोमॅटिकली. Respiratory rate, but you can increase or reduce whenever you want, right? But the moment you forget, who takes over? Is autonomic. Also bronchial smooth muscles, bowel motility controlled by you, controlled automatically. Appetite controlled automatically. GI secretions, salivary gland controlled. हे सगळे जे ऍक्शन्स आहेत आर कंट्रोल्ड बाय ऑटोनॉमिक पॉइंट. हे लक्षात आलं? आपण कुठे आहोत? वी आर हिअर. हे सगळं आपण नर्वस सिस्टम मध्ये बघूया. So we are here, autonomic part of the nervous system. So let's discuss the physiology first. आपण अगोदर सगळ्यात अगोदर physiology बघूया की what exactly happens. For example, now this is logical that to control anything you require two forces. One force is increasing it, the other force is reducing it. तरच ती गोष्ट, for example, if you are riding a car, you require accelerator as well as you require brake. You cannot drive without accelerator or without brake. Then only the car is controlled. For example, if you want to control speed of something, we don't want the speed to go infinitely fast, and we're going to meet with an accident. So we require two forces. Similarly, autonomic nervous system controls these systems through two different forces or two different subdivisions. One is called as a sympathomimetic system. The other is parasympathomimetic system. Now, when we learn in physiology, sympathomimetic is preparing yourself for fight or flight. And parasympathomimetic is rest, sleep. Just imagine, जेव्हा तुम्ही घाबरतात, when you are fighting with someone, what happens to heart rate? What happens to blood pressure? Respiratory rate? What happens to appetite? What happens to bowel motility? बरोबर? हे सगळं कोण बघतंय?
And the moment you are sleeping, what happens to heart rate? Comes down. Blood pressure comes down. Respiratory rate comes down. Bowel motility increases. This happens in a flash of second. For example, the moment you're walking on the road and the dog starts running behind you, what will happen? You start running. And within a flash of second, heart rate goes up, blood pressure goes up, respiratory rate goes up, you start sweating. And the moment you fall asleep, everything is settled down. So this is what is something, one part of the ANS which stimulates the organ. This is inhibiting the organ. Stimulating and inhibiting. Now this all is happening. हे कसं काय होतं एकदा फ्लॅश सेकंड मध्ये कसं होतं how exactly happens it in quickly as early as the dog start running behind you because the moment this system is stimulated it releases the neurotransmitters and the neurotransmitter here is adrenaline and the neurotransmitter here is acetylcholine. म्हणजेच आता इन जनरल फार्मेकोलॉजी युजली दिस इज द थर्ड टॉपिक वी टेक इन फॉर्मॅट कारण याच्या अगोदर एक बेसिक गोष्ट लक्षात हवी आहे इव्हन अड्रिनलिन कुठे तयार होते adrenal glands as well as the nerve endings when adrenaline is secreted how exactly adrenaline acts on the heart कसं ऍक्ट करतं adrenaline acts on the heart or respiratory system or GI system or through something called as receptors. Actually हा कन्सेप्ट जनरल फार्मामध्ये युजली हे थर्ड टॉपिक घेतो आपण तोपर्यंत आपल्याला रिसेप्टर्स काय ते माहित पडतं रिसेप्टर्स म्हणजेच फॉर एक्झाम्पल I'm walking on the road, the dog started running behind me, I started running. The moment I start running, adrenaline was secreted by the adrenal gland. That adrenaline was poured in the blood circulation. बरोबर ना? Adrenaline is a hormone. Hormones are poured in blood circulation, just like thyroid hormone. आता ब्लड सर्क्युलेशन मध्ये जेव्हा अड्रिनलिन फिरतंय अड्रिनलिनला जागा मिळते बसायला कुठे हार्टवर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम हार्ट रेट काय होतो द मोमेंट adrenaline is acting on the adrenergic receptors on the heart. It stimulates the heart rate. सोबत काय होईल it also adrenaline is also acting on the blood vessels. It causes vasoconstriction that increases the blood pressure. हे मी त्याच्या एक टेबल मध्ये घेणार आहे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो अगोदर हेच adrenaline is also acting in the lungs कारण हे ब्लड मध्ये गेल्यानंतर लंग्स मध्ये पण जाईल ना लंग्स मध्ये पण त्याचे रिसेप्टर्स आहेत adrenergic receptors काय होईल त्याच्यामुळे रेस्पिरेटरी रेट वाढणार आणि ब्रॉन्किल स्मूथ मसल्सचं काय होईल ब्रॉन्काय डायलेट होईल की कन्स्ट्रिक्ट होतील ब्रॉन्कायचं काय होईल लंग्स मध्ये हा सी तुम्हाला बाय हार्ट करायची गरज नाहीये हे काय डॉग स्टार्टेड रनिंग बिहाइंड यू राईट यू आर रनिंग ऑन द रोड when you're running on the road you require more oxygen because more oxygen is given to the muscles for generating energy. So what will happen to the bronchial smooth muscles? Constrict to dilate. It will dilate. So when more oxygen goes in, more air goes in. हे तुम्हाला बाहेर करायची गरज नाही कारण तुम्हाला एकच कन्सेप्ट लक्षात घ्या डॉग रनिंग बिहाइंड यू आर स्लीपिंग इन होम काय ब्रॉन्कियल स्मूथ मसल डायलेट ब्रॉन्कियल स्मूथ मसल पण वॅस्क्युलर स्मूथ मसलचं काय झालं कन्स्ट्रिक्ट लक्षात घ्या इट इज नॉट जनरल रेस्पॉन्स ऑफ स्मूथ मसल कन्स्ट्रिक्शन डिपेंडिंग अपॉन द ऑर्गन काय त्याला ऍक्शन घडवायची आहे सगळे स्मूथ मसल डायरेक्ट होत नाही सोबतच किंवा स्मूथ मसल आपल्याकडे सगळीकडे स्मूथ मसल्स आर ऑल्सो देअर इन ब्लड वेसल्स स्मूथ इन द ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स ऑल्सो देअर इन द जीआय ट्रॅक्ट तो इथे काय होईल डायलेट सेम adrenaline कुठे ऍक्ट करेल जीआय ट्रॅकवर काय ऍक्शन त्याची reduces the GI motility. Same adrenaline is going to work on appetite and the other things.
त्यामुळे ही रेस्पॉन्स आपल्याला आता हा रेस्पॉन्स कशामुळे मिळाला अड्रिनलिन मुळे मिळाला अँड दॅट अड्रिनलिन वॉज ऍक्टिंग ऑन द अड्रिनर्जिक रिसेप्टर्स. आता हेच आपण एक टेबल मध्ये मांडूया सो दॅट when you are fighting with someone what all responses you get and when you are sleeping what all responses you get. हे सगळं फिजिओलॉजी एकदा मांडली याच्यातच फार्मॅकोलॉजी होते. ती फार्मॅकोलॉजी इज नथिंग बट अप्लाइड फिजिओलॉजी. तुम्हाला जर फिजिओलॉजी लक्षात असली तर फार्मॅकोलॉजी इझिली कळेल. आता मी आतापर्यंत काय घेतलंय फक्त फिजिओलॉजीच चालू केली मी अजून फार्मॅक चालू केलं नाही. पण हे पानं अशी पॉलिटी केले का सगळं फार्मॅक होईल. The moment I flip the page, it will automatically become pharmacology. So let's take a graph, or let's take a table of physiology of ANS responses. Let's say sympathomimetic, and here is parasympatho. Let's say cardiovascular system. Respiratory system, GI tract, eye, nervous system. Sympathomimetic म्हणजे काय म्हटलं तुम्हाला मी? It is a what type of response? Fight or flight. म्हणजे पळून जाणं. Depends upon sleep. It's called rest and digest response. Rest and digest response. Rest and digest, right? Here the parameters we take is heart rate and blood pressure. आता सिम्पॅथोमिमेटिक कशामुळे मिळतो आपल्याला? अड्रिनलिन मुळे. हा कशामुळे मिळतोय? acetylcholine. हार्ट रेट काय होईल सिम्पॅथोमिमेटिक? ब्लड प्रेशर. रेस्पिरेटरी मध्ये आपण घेऊ रेस्पिरेटरी रेट अँड ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स. काय रेस्पिरेटरी रेट सिम्पॅथोमिमेटिक, ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स dilate, bronchodilation. सॅलायव्हरी ग्लॅन्ड काय होतील सिक्रेशन. आता हे पाठ करावं लागेल का? नाही. ग्लॅन्ड सिक्रेशन रिड्यूस. बाउल मोटिलिटी. या सगळ्या ड्रगचं साइड इफेक्ट पण याच्यामध्येच आहेत, इंटरॅक्शन पण याच्यामध्येच आहेत. दिस ग्राफ इज लाईक and because of that we say ANS is most easy if you know this table. Pupil काय होईल? Pupil का? More light should go in, more information should go in, so it will be pupillary working on mydriasis. Nervous system मध्ये काय? Sleep. झोप काय? झोप वाढेल की कमी होईल? Sleep will reduce. Thought process will increase. Appetite. Appetite reduce. कुठलं? Thoughts. Number of thoughts coming up in the mind. Similarly, exactly opposite आपल्याला मिळेल. Parasympathetic, sorry. दोन्ही लो होणार. Bowel motility and digestion, yes. तोंड कोरडं पडतं ना. For example, you are waiting for your viva. काय होतंय? You are the next in viva. Legs started shaking. घाम यायला लागतो एसी मध्ये पण. तोंड कोरडं पडतं. किती पाणी प्या तोंड कोरडं पडतंय का? All is agreeing because of your sympathomimetic system and because of that your thoughts are more and because of that you are able to learn more during
तेव्हा जे वाचलेलं तुम्ही 5 मिनिटात पूर्ण चॅप्टर रिवाइज करणार, कारण तुमच्या अगोदर म्हणतो नर्वस सिस्टम विचारतायत, लगेच 5 मिनिटात पूर्ण नर्वस सिस्टम. वाय? बिकॉज द थॉट प्रोसेस इज मोर, यू आर एबल टू ग्रास्प मोर. Adrenaline. Why the legs start shaking? पाय पण हलतात ना? का? Hands नाही होतात का? Everything has got an answer in physiology. Nervous system becomes more irritable. Adrenaline secretion. Nervous system becomes more irritable. It generates more energy. The energy need to be utilized somewhere. आपण फिजिक्स मध्ये बघितलंय, energy once it is created need to be utilized. Otherwise you want to destroy something. So because of that, start shaking. So okay, sleep and digest का will heart rate, blood pressure, respiratory rate, bronchial, bronchoconstriction. Salivary gland secretion becomes increased or normal, motility is increased, and because of that, if you have a good sleep, the moment you get up, you feel like evacuating your bowel. If you had a good sleep, the moment you get up, you feel that the rectum is full and you start evacuating your bowel. तर झोप झाली नसेल तर सकाळी टॉयलेटला पण लागत नाही का? Because the motility is not adequate. Everything is related, and here is going to be meiosis. Sleep is going to be increased, of course. Thought is going to be reduced. Appetite is going to be. For example, usually on Sundays, we have one breakfast more at least, because we feel more hungry on Sundays. Why? Because we are at home, we are having relaxed, and the mind is relaxed. So this is what is our physiology. I have not started with any pharmacology yet. Any pharmacology is not being started yet. So हे सगळं रेस्पॉन्स आपल्याला का मिळतोय? Adrenaline. हा रेस्पॉन्स का मिळतोय? Because of acetylcholine. How exactly adrenaline acts on those systems? It's through receptors. Adrenergic receptors. How exactly acetylcholine acts on those organs? Through acetylcholine or cholinergic receptors. What are the receptors? Receptors are those places where the drug is going to get attached and produces the action. The same physiology, let me look in the form of pharmacology. For example, patient comes to you with bradycardia. Heart rate कमी झाला. You are supposed to give some drug which will increase the heart rate. काय करावं लागेल तुम्हाला? We will give some drug which will increase the heart rate. आता increase heart rate करायला इथला कुठला response हवा आपल्याला? हा की हा? We require this response, right? So I will give some drug which will act like sympathomimetic system. Logic? Or I will give some drug which will sympathomimetic system कशामुळे आली आहे? Adrenaline मुळे आली आहे. त्यामुळे मला काय करावं लागेल? Adrenergic ड्रग द्यावं लागेल की जेणेकरून हार्ट रेट वाढेल. आता मी जर अड्रेनलिन दिलं पेशंटला तर हार्ट रेट काय होईल? वाढेल. आपल्याला काय होईल? पण फक्त अड्रेनलिन दिला नव्हतं, अड्रेनलिन फक्त हार्टवर काम करेल का? सगळ्यावर काम करेल. सो ऑफकोर्स इफ आय गिव्ह अड्रेनलिन, patient heart rate will increase, but what will happen to respiratory rate? What will happen to salivary glands? What will happen to bowel motility? Patient constipation. What will happen to digestion? Reduces. Pupil dilated. Sleep reduce. Patient will say, "त्याला झोपच लागत नाही." So, what are the other responses? Are the side effects of giving adrenaline? What is side effect? Again, general format. Side effect is the effect physiological which we don't want. काय म्हणतात? नाही लक्षात घ्या. साइड इफेक्ट इज द फिजियोलॉजिकल इफेक्ट विच यू डोंट वॉन्ट, अनडिझायरेबल. बरोबर?
त्यामुळे आय कॅन गिव्ह सम ड्रग विच विल ऍक्ट ऑन द अड्रेनर्जिक रिसेप्टर ऑन द हार्ट but not on the others. There what we give. For example, हे जे adrenergic receptors जे आहेत हे वेगवेगळ्या organs वर वेगवेगळे आहेत. Here we have classification of कारण मी जर जनरल adrenaline दिलं तर काय होईल सगळीकडे काम करेल हे सगळे आपल्याला साइड इफेक्ट मिळतील. So if you give some drug which will act only on the heart, so we will have to go to the specific receptor which is there on the heart. For example, if you see adrenergic receptors, कुठले कुठले अल्फा अँड अल्फा 1, अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2. You also have beta 3. Alpha 1, alpha 2 are there in the blood vessels. Beta 1 is there in the heart. Beta 2 is there in the lungs. Beta 3 is there in the adipose tissue. सो आता जर मला हार्ट रेट वाढवायचा आहे तर मी काय देऊ कुठल्या रिसेप्टरचं ड्रग देऊ बीटा 1 एगोनिस्ट. व्हॉट इज एगोनिस्ट ते पण आपल्याला जाणं ऍक्च्युली हे थर्ड टॉपिक आहे. एगोनिस्ट इज ड्रग विच ऑक्युपाइज द रिसेप्टर अँड प्रोड्युसेस द ऍक्शन सो आता मी कुठे देऊ बीटा 1 agonist. Name of the drug is dopamine. Name of the drug is. So if I give dopamine, it will only increase the heart rate as well as blood pressure. Heart rate वाला तो blood pressure action थी ना organ receptor तो है. The patient comes to with bradycardia. तुम्हाला heart rate वाढवायचा होता I give beta 1 agonist. Of course याचा अर्थ असा नाही की बाकीच्या साइड इफेक्ट मिळणारच नाही. हे सगळे जे आहेत अल्फा बीटा बीटा 1 बीटा 2 हे सगळे सख्खे भाऊ आहेत जरी ते वेगवेगळे असले तरी. बीटा 1 एगोनिस्ट दिला याचा अर्थ बीटा 2 वर ऍब्सोल्युटली ऍक्शन नसेल असं काय नाही थोडीफार ऍक्शन मिळेल आपल्याला पण जनरल ड्रग पेक्षा बरीच कमी मिळेल. द साइड इफेक्ट्स विल बी टॉलरेबल. सो द पेशंट कम्स विथ ब्रॅडिकार्डिया. आता हे मी काही मिटवत नाही याच्यातच मी लिहित जातो. आय कॅन गिव्ह बीटा 1 agonist. पेशंट कम्स विथ हायपोटेन्शन. आता काय झालंय ब्लड प्रेशर कमी झालंय. आता काय देऊ हायपोटेन्शन ब्लड प्रेशर मला काय ब्लड प्रेशर वाढवायचं आहे. यू विल हॅव टू गिव्ह ब्लड प्रेशर एनहॅन्सर. याच कॅटेगरीचे ड्रग द्यावं लागेल ना हे पण दोघं वाढवतात ना. अगेन कॅन यू डोपामिन ड्रग ऑफ व्हॉट कार्डियोजेनिक शॉक आपण काय डोपामिन कार्डियोजेनिक शॉक आय कॅन गिव्ह डोपामिन राईट. लेट्स टेक दिस थिंग थोडं आपण डिटेल मध्ये जाऊया. आपण काय दिलं बीटा 1 चं काय दिलं आपण हार्ट रेट वाढवायचा होता आपण काय बीटा 1 एगोनिस्ट दिला ना. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम काय करते ऍसिटाइलकोलिन इज डिक्रीजिंग द हार्ट रेट बरोबर. याचा एगोनिस्ट दिला तर आपला हार्ट रेट वाढणार. याचा एगोनिस्ट दिला तर हार्ट रेट कमी होणार. पण आपल्याला रिसेप्टरचा अँटॅगोनिस्ट पण देता येतो. व्हॉट इज अँटॅगोनिस्ट doesn't produce any action or is going to block the action of natural neurotransmitter. For example, if I give agonist of beta 1 I can increase the heart rate. If I give antagonist of acetylcholine receptor it's going to antagonist म्हणजे काय करणार ब्लॉक करणार. म्हणजे काय करणार हार्ट रेट कमी करणं हे ब्लॉक करणार. म्हणजे काय हार्ट रेट कमी करणं ब्लॉक केलंय ऍक्शनच ब्लॉक केली आहे. म्हणजे काय होईल वाढणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍक्सिलेटर दाबा किंवा ब्रेकवरचा पाय काढा काय होईल स्पीड वाढेल. काय बोललो मी
एकदा ऍक्सिलरेटर दाबा, ब्रेकवरचा पाय काढा, स्पीड वाढणार ना. ब्रेकवरचा पाय काढला तो नॅचरल स्पीड तो मिळेल आपल्याला पुढे. ब्रेकमध्ये दाबला गेला होता ना. So similarly, for example, increasing the activity of sympathomimic receptor action is similar to blocking the receptor of parasympathomimic. Same action. कारण हे दोघं लक्षात घ्या, सिम्पॅथोमायमेटिक पॅरासिम्पॅथोमॅटिक ऑपोजिट आहेत, बरोबर. आणि एगोनिस्ट आणि अँटेगोनिस्ट दोघं ऑपोजिट आहेत. म्हणजे मला जर स्पीड वाढवायचा आहे, तर मला जर हार्ट रेट वाढवायचा आहे, तर एक याचा एगोनिस्ट देऊ, तर याची नॅचरल ऍक्शन काय, इन्क्रीज. यालाच आपण सपोर्ट करू, किंवा जो त्याला इनिबिट करतोय त्याला मारून टाकू, त्या ऍक्शन मला सिमिलर मिळेल. नाही समजला. फॉर एक्झाम्पल, मला जर पुढे ढकलायचंय कोणाला, तर कोणाला मला पुढे ढकलायचंय, एकतर पुढून मला ओढा किंवा मागून ढकला. पुढं आणि मागं इज अपोजिट. ओढा आणि ढकला इज ऑल्सो अपोजिट. सो पुढून ओढणं इज सिमिलर टू मागून ढकलणं. दोघं मी पुढे जाणार. पुढून ओढणं म्हणजे याचा एगोनिस्ट, मागून ढकलणं म्हणजे एकतर तुम्ही जी मेकॅनिझम हार्ट रेट वाढवतीये त्याला सपोर्ट करा, किंवा जी मेकॅनिझम हार्ट रेट कमी करते त्याला ब्लॉक करा. इथे आपण कुठला ड्रग वापरतो, ऍसिटाइलिन रिसेप्टर ब्लॉकर, एट्रोपिन. आपण ते डिटेल मध्ये घेऊया नंतर. बिकॉज ड्रग कॉल्ड एज एन एट्रोपिन. फॉर एक्झाम्पल, आपण आता याचं ऑपोजिट एक्झाम्पल घेऊया. ब्लड प्रेशर पेशंटचं वाढलंय, मला ते कमी करायचं. व्हॉट आय वॉन्ट, पेशंट केम विथ हायपरटेन्शन. आता आपला पहिला पेशंट काय होता, हायपोटेन्शनचा होता आणि ब्रॅडिकार्डियाचा होता. आता दुसरा पेशंट आलाय हायपरटेन्शन. काय आला पेशंट, हायपरटेन्शन. काय करायचं मला, ब्लड प्रेशर कमी करायचं. कुठले ड्रग वापरणार आहे तिला, एकतर मी काय करणार, जी मेकॅनिझम ब्लड प्रेशर वाढवतीये त्याला, आता मी एगोनिझम फायदा घ्यायचा, आहे ना ऍटॅक बीटा 1 ब्लॉकर. बीटा ब्लॉकर काय करतील, त्याची ऍक्शन करेल हार्ट रेटवर. ती बीटा ब्लॉकर्स आर नोन टू कॉज व्हॉट, ब्रॅडिकार्डिया. एक साइड इफेक्ट त्याचा कुठला आहे, सिव्हिअर ब्रॅडिकार्डिया. तेवढं हॅपन याचा साइड इफेक्ट, बीटा ब्लॉकर दिला जाऊन काय साइड इफेक्ट, ब्रॅडिकार्डिया. बीटा कुठले ब्लॉकर देणार, बीटा 1 ब्लॉक. चला की बीटा 2 ब्लॉकर. पण नॉन सिलेक्टिव्ह मध्ये आता ऑफकोर्स बीटा 1 मध्ये पण भरपूर प्रकार आहेत, बीटा 1 बीटा 2. किंवा आपण नॉन सिलेक्टिव्ह म्हणतो त्याच्यामध्ये हार्टवरचे नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे अल्फा आणि बीटा दोघं एकत्र येतात. ते बीटा 2 नाही येणार. सिलेक्टिव्ह म्हणजे एका स्पेसिफिक रिसेप्टरवर काम करणारे सिलेक्टिव्ह, एका स्पेसिफिक रिसेप्टरवर काम करणारे सिलेक्टिव्ह. बीटा 1 इज ऑन द हार्ट, अल्फा 2 इज ऑन द ब्लड वेसल. सिलेक्टिव्ह म्हणजे काय असतं की एकाच प्रकारच्या रिसेप्टरवर काम करणारे सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे त्या ऑर्गनच्या त्या सिस्टमच्या सगळ्या रिसेप्टरवर काम करणारे नॉन सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्हची ऍक्शन ही युजली जास्ती असते, त्याचे साईड इफेक्ट पण जास्ती असतात कारण ते नॉन सिलेक्टिव्ह आहेत. साईड इफेक्ट आपल्याला जास्ती मिळतो. हा, बऱ्याच जागेवर काम करणार. ब्लड वेसल्सवर पण काम करतील, हार्टवर पण काम करतील आणि दुसऱ्या सिस्टम्सवर पण काम करतील. दॅट इज सिलेक्टिव्ह और नॉन सिलेक्टिव्ह. So patient came with hypertension. We give beta 1 blockers. कुठले ड्रग आहेत ते, बीटा ब्लॉकर्स, अटेनॉल, प्रोप्रानॉल, सोटेनॉल, बिसोप्रोलॉल. आता लक्षात घ्या साइड इफेक्ट कसे तयार होतात. बिकॉज बीटा ब्लॉकर्स आर ऑल्सो नोन टू कॉज सो मेनी साइड इफेक्ट्स, लॉट ऑफ साइड इफेक्ट्स. इथे आपण हे अड्रेनर्जिक रिसेप्टर ब्लॉक केले, अड्रेनर्जिक रिसेप्टर ब्लॉक केले तर हार्ट रेट काय होईल, कमी होणार. ब्लड प्रेशर तर कमी पाहिजेच आपल्याला, पण हार्ट रेट कमी होणार याचा साइड इफेक्ट. रेस्पिरेटरी सिस्टमवर काय प्रॉब्लेम होईल,
what will happen? Because you understand, even if you give beta 1 blockers, त्याची ऍक्शन थोडीफार beta 2 वर मिळणारच आहे. असं नाही की कम्प्लिटली मिळत नाही, कारण ते सख्खे भाऊ आहेत. एका फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम झाला तर दुसऱ्याची फॅमिली पण थोडी डिस्टर्ब होणारच आहे, कारण ते सख्खे भाऊ आहेत. सो इफ इफ यू गिव्ह, तुम्हाला साईड इफेक्ट जे आहे बीटा ब्लॉकरचे ते मेमराईज करायची गरज सगळे इथेच आहेत. जर आपण हे ब्लॉक केलं तर हे आपल्याला पाहिजे, ब्लड प्रेशर कमी होणं, हार्ट रेट कमी होणं, याचा साईड इफेक्ट. याच्यावर काय होईल? रेस्पिरेटरी रेट कमी होईल, ब्रॉन्को काय होईल? बीटा ब्लॉकर्स आर नोन टू प्रोड्यूस ॲस्थमॅटिक अटॅक्स, आर कॉन्ट्राइंडिकेटेड इन सीओपीडीज. का? हे सगळं इथेच आहे. ये पुढे, आता ग्लोकोमा इथे आहे. बीटा ब्लॉकर्स known to produce respiratory side effects. Respiratory side effects. Bronchial smooth muscle will start constriction. So beta blockers are contraindicated in chronic smokers, COPDs. का? Through physiology only. इथेच आपल्याला कळतंय ते. Here only we can understand that. What will happen to the salivary glands? Increase. Bowel motility increase. Manageable असतं ते, एवढं काय. Pupil meiosis होईल. मग कुठे आपल्याला काम करेल ते कुठे नाही काम करणार. Will you use beta blocker somewhere in constriction of the pupil, glaucoma, anti-glaucoma, timolol maleate, open angle glucose angle आपण जेव्हा घेऊ तेव्हा घेऊ. What will happen to the sleep? Will increase. Beta blockers are known to increase sleep. In fact, that is what is also required. And sleep वाढली the blood pressure thought process is going to reduce. Appetite is going to be little bit increased. So beta blockers are also known to increase the weight. Beta blockers are also known to increase the weight. So upon blood pressure साठी we use beta blockers here. Can you use some drug here? आता एसिटाइल कोलिनच्या ऍक्टिव्हिटीमुळे ब्लड प्रेशर कमी झालं होतं ना. Either I can use these blockers or these agonists. But shall I use acetylcholine agonist? ब्लड प्रेशर ठीक आहे, ब्लड प्रेशर ड्रॉप होऊ शकतं, पण बाकी सगळे काय होतील? रेस्पिरेटरी रेट ड्रॉप, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन, सिव्हिअर ॲस्थमॅटिक अटॅक, इनफॅक्ट salivary gland increase, ते ठीक आहे. Nervous system. In fact, bowel motility, cramps produces. So because of that, acetylcholine agonist is not used in hypertension. Only see depending upon these two parts of ANS, every condition we get two drugs. इथे याचा एगोनिस्ट किंवा याचा अँटागोनिस्ट. जेव्हा आपल्याकडे दोन चॉईस असतात तेव्हा आपण दोघांपैकी कुठलं तरी एक निवडतो की ज्याचा साईड इफेक्ट कमी असेल. फॉर एक्झाम्पल, coming here you had two choices, either to wear chappal or shoes. We don't wear both. When we have choice, we choose something which is the best option. मंदिरात जाताना आपण शूज घालतो का? हा, आपण कुठलं ड्रग निवडतो ज्याचे साईड इफेक्ट कमी आहेत किंवा ज्याची ऍक्शन लिमिटेड होणार किंवा अप्रोप्रिएट होणार, त्याच्यासाठी अप्रोप्रिएट अँड लिमिटेड होणार. लेट्स टेक respiratory system for act congenitals. Let's say patient came with bronchoconstriction and you will have to dilate the bronchi. कुठले ड्रग वापरणार? पण कुठलं ड्रग वापरणार? कुठले एगोनिस्ट? हे डायलेट करतात ना. हे इथे कुठे रिसेप्टर आहेत? बीटा 2 एगोनिस्ट. कुठले ते? सॅल्ब्युटामॉल, सॅल्मेट्रॉल, म्हणजे हा शॉर्ट ऍक्टिंग तो बीटा 2 एगोनिस्ट. हे आपण रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये बघूया. एनाफिलेक्सी में देंगे, लेकिन एनाफिलेक्सी में जैसे अपने को सारा एक्शन लगेगा. इन दिस, फॉर एग्जांपल ब्रोंकोकन्स्ट्रिक्शन, द कंडिशन इज अस्थमा एंड सीओपीडी. सो व्हाट यूज सॅल्ब्युटामॉल. साइड इफेक्ट त्याचे काय मिळतील? साइड इफेक्ट, इफ यू यूज सॅल्ब्युटामॉल टू डायलेट द ब्रोंकाई, lot of cough syrup when the patient take with the palpitation. Why? Because tremors. क्यों tremor मिलेगा अभी? Anxiety. क्यों मिलेगा? Anxiety because thought process is more, mental activity is more. See, everything is here. सगळं इथेच आहे. What will happen to the pupil? Salbutamol agonist दिला ना आपण, dilate. So lot of, for example, terbutaline syrup जेव्हा आपण देतो
lot of patient complain about palpitation, but bronchodilation में आपल्याला physiological response बघायला मिळतो. So either you can stimulate this or you can inhibit this. Either you bronchodilation stimulate करा किंवा bronchoconstriction inhibit करा. कुठलं ड्रग आहे ते अस्थमा मध्ये आलं असेल इप्राट्रोपियम ब्रोमाइड. इप्राट्रोपियम ब्रोमाइड त्याच्यामध्ये हे एट्रोपिनच आहे. इप्राट्रोपियम त्याच्यामध्ये एट्रोपिन आला. ETROPIN एट्रोपिन सबस्टिट्यूट्स डेरिवेटिव्ह एट्रोपिन सबस्टिट्यूट्स आर डेरिवेटिव्ह. I can use कुठेही येते एंटागोनिस्ट. फक्त एवढंच की ते रेस्पिरेटरी सिस्टमवर ऍक्ट करणार आहे. वी कॅन ऑल्सो गिव्ह जनरल एट्रोपिन. एट्रोपिन हे जनरली सगळ्यांना ब्लॉक करणार, परंतु ते साईड इफेक्ट आपल्याला जास्त मिळतील. इप्रोट्रोपिन दिलं तर आपल्याला त्याची रेस्पिरेटरी ऍक्शन त्याची जास्त मिळणार. पेशंट केम विथ लूज मोशन काय करणार? आयदर यू कॅन अँटीकोलिनर्जिक्स आपण कोणतं लोपेरामाइड ब्रोमाइड और सिम्पॅथोमायमेटिक और एट्रोपिन मी देतो. एट्रोपिन. सो आता लक्षात घ्या, ऑफकोर्स हे नंतरचा पण आपण प्रॉपर लेक्चरच्या वेळेस कव्हर करू. तुम्ही प्रश्न विचारला होता अँटी मस्कॅरेनिक ड्रग्स, बरोबर? आता लक्षात घ्या, मस्कॅरेनिक आणि निकोटेनिक असे दोन रिसेप्टर्स आहेत. कुठले? असिटाइल कोलिनचे. कोलिनर्जिक सिस्टम हॅज गॉट टू टाइप्स ऑफ रिसेप्टर्स, मस्कॅरेनिक रिसेप्टर्स अँड निकोटेनिक रिसेप्टर्स. मस्कॅरेनिक रिसेप्टर्स पण M1 M2 अँड M5 पर्यंत. तर अँटी मस्कॅरेनिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते अँटी कोलिनर्जिकच आले. तेव्हा अँटी तुम्हाला हे बघ लक्षात घ्या, 4 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील और 4 कॅटेगरीज आहेत. सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. मायमेटिक म्हणजे काय? मिमिक्स द ऍक्शन. सिम्पॅथोलायटिक ड्रग्स इनहिबिट. कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे ऍसिटाइल कोलिनचे एगोनिस्ट. अँड अँटी कोलिनर्जिक ड्रग्स किंवा अँटी मस्कॅरेनिक ड्रग्स इज अँटी कोलिनर्जिक. विचारलं काय जाईल तुम्हाला? इंडिकेशन, युजेस और ऍक्शन्स. आता हा टेबल तुमच्या समोर घेतला तुम्ही, तर टेल मी द ऍक्शन्स ऑफ और टेल मी द ऍक्शन्स ऑफ, त्याला ठीक आहे, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. ऍक्शन, ते काय ऍक्शन घडून आणतील? बरोबर. नाउ टेल मी द इंडिकेशन्स ऑफ सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. इंडिकेशन हे ऍक्शनच्या अपोजिट असेल. ब्रॅडिकार्डिया, हायपोटेन्शन, म्हणजे अस्थमा, सीओपीडी. अजून पुढे ऑफकोर्स सलायव्हरी ग्लँड आपण काही एवढे काही एएनएस वापरत नाही. मिड्रियासिस साठी आपण काय करतो? सिम्पॅथोमायमेटिक आपण वापरतो. मिड्रियासिस कधी करणार? फंडोस्कोपी एक्झामिनेशन. टेल मी द ऍक्शन्स ऑफ सिम्पॅथोलायटिक ड्रग्स. सिम्पॅथोलायटिक हे सगळं लिमिट करा. इंडिकेशन त्याच्या अपोजिट. टेल मी द ऍक्शन्स ऑफ कोलिनर्जिक ड्रग्स. तिकडे सगळं. टेल मी द युजेस ऑफ कोलिनर्जिक ड्रग्स त्याच्या अपोजिट. म्हणजे मी ते समराइज करायला गेलो, ही सगळी फिजिओलॉजी मी फक्त पानं पलटली. इंडिकेशन्स ऑफ सिम्पॅथोमायमेटिक आर सिमिलर टू इंडिकेशन्स ऑफ पॅरासिम्पॅथोलायटिक. नाही म्हणून sympathomimetic will be similar to parasympatholytics and parasympatholytics will be similar to parasympathomimetics. हे इन जनरल सगळं एकदम एक्झॅक्टली सिमिलर नाहीये, थोड्याफार गोष्टी वेगवेगळ्या आहेत. Sympatholytic is similar to parasympathomimetic and sympathomimetic similar to parasympatholytic. Organ of first are parasympathomimetic.
वो हम लोग जो भी डिटेल में लेंगे. ऑर्गेनोफॉस्फरस कंपाउंड्स आर अँटी कोलिन इस्ट्रेसेस. आता हे जे ॲसिटाइल कोलिन आहे, हे ॲसिटाइल कोलिन जेव्हा रिसेप्टरवर ऍक्ट करतं ते काय लाईफ टाईम ऍक्ट करत नाही. त्याची ऍक्शन जी आहे ती डिग्रेड केली जाते कोलिन इस्ट्रेज एन्झाईममुळे. कोलिन इस्ट्रेज एन्झाईम काय करतं, ॲसिटाइल कोलिनला डिग्रेड करतं. आता ऑर्गेनोफॉस्फरस कंपाऊंड जे आहेत ते अँटी कोलिन इस्ट्रेसेस आहेत, म्हणजे कोलिन इस्ट्रेसला कमी करणार आहेत. ते आपण पॉयझन ते आपण याच्यामध्ये वापरतो, किलिंग द इन्सेक्ट्स किंवा बेगॉन, टिक 20, मॉस्किटो किलर्स वगैरे त्याच्यामध्ये. आता युजली अँटी कोलिन इस्ट्रेसचे पॉयझनिंग पण होतात बिकॉज इज द मोस्ट कॉमनली अवेलेबल हाऊस होल्ड पॉयझन. आता जाऊ तिथे पुढे जाऊ, कारण ते मोठा टॉपिक आहे. हां, पण ते लक्षात घ्या, ती ॲक्च्युली रिलेटेड आहे, त्याच्याशी ते रिलेटेड. मी कुठे काहीतरी वेगळं सांगणार होतो. हां, नाही थांबा, एक गोष्ट काही डोक्यात आली होती माझ्या. लेट्स से sympathomimetic system is A, sympatholytic system is B. हे दोघं अपोजिट आहेत एकमेकांच्या, बरोबर. सिम्पॅथोमायमेटिकचे अजून एक अपोजिट कोण आहे, पॅरासिम्पॅथोमायमेटिक. ए आणि बी आर अपोजिट आहेत, बरोबर ना. सिम्पॅथोमायमेटिक आणि सिम्पॅथोलायटिक अपोजिट आहेत ना, पण सिम्पॅथोमायमेटिक आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिक हे पण अपोजिट आहेत. म्हणजे ए च्या अपोजिट बी आहे, ए च्या अपोजिट सी पण आहे, म्हणजे बी आणि सी ची ऍक्शन सारखी आहे. दोघं अपोजिट आहेत ना एच्या. फॉर एक्झाम्पल तुमचा कोणी शत्रू असेल, तुमचा शत्रू ए आहे, तुमचा शत्रू बी आहे. ए आणि बी काय करतात, दोघांचा शत्रू आहे ना, दोघं सारखेच आहेत. सिम्पॅथोमायमेटिकचं अपोजिट कोण आहे, सिम्पॅथोलायटिक. सिम्पॅथोमायमेटिकचे अपोजिट कोण आहे, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ना. मायमेटिक सिमिलर आहे, सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक. त्यामुळे हे लक्षात आलं तर ऑलमोस्ट 60 to 70% ANS कव्हर होतं. कारण 4 मेजर क्वेश्चन्स आहेत, ते 4 मेजर ड्रग्स आहेत. पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स, पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग्स आणि सिम्पॅथोलायटिक. यांचे इंडिकेशन, युजेस आणि ऍक्शन्स हे युजली विचारले जातात LAQ मध्ये. त्यामध्ये कुठलंही समजा विचारलं तर हे 5 सिस्टम समोर घ्यायच्या आणि त्याचे ऍक्शन युजेस बोलायचे. ऍक्शन अँड युजेस त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बाकीच्या पण आहेत. कोलिन इस्ट्रेस, तुमचं मायस्थेनिया ग्रेव्हिस त्याच्यामध्ये येईल, ट्रीटमेंट ऑफ मायस्थेनिया ग्रेव्हिस, ट्रीटमेंट ऑफ ग्लॉकोमा, ऑर्गेनोफॉस्फरस पॉयझनिंग, हे त्याच्यामध्ये बाकीचे क्वेश्चन आपल्याकडे येतात. पण बेसिक हा टेबल एक लक्षात आला तर त्या गोष्टी कव्हर होतात. आता कुठलं ड्रग आहे जे ग्लॉकोमा प्रेसिपिटेट करेल किंवा ग्लॉकोमा वाढवेल,